नमस्कार. मी निखिल बल्लाळ. ठाणे वैभवच्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण जसं एक ती फेमस म्हण आहे ना मराठीत, जी आपण कायम नेहमी ऐकत असतो की दात आहेत पण चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत. पण मला वाटतं एक अशी व्यक्ती आहे ठाण्यात की जी आपल्याला कायम दात असतील ह्यासाठी कायम प्रयत्न करत असतात आणि ते तज्ज्ञ आज आपल्यासोबत आहेत. डॉक्टर मकरंद देशपांडे आज आपल्याबरोबर आहेत. मला वाटतं ते कायम प्रयत्न करतील की आपल्याला कायम दात असावे आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीचा आस्वाद अगदी शेवटपर्यंत घेता यावा यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. क्रिएटिव्ह स्माइल्स नावाचं डेंटल क्लिनिक गेले 4 दशकांपेक्षा अधिक काळ ठाण्यामध्ये सुरू आहे. त्यांचे वडील विजय देशपांडे त्यांनी त्याची सुरुवात केली होती आणि आता ते स्वतः आणि त्यांची बहीण डॉक्टर प्रीती कुलकर्णी हे दोघं मिळून हा वारसा पुढे नेत आहेत. तर डॉक्टर, आपलं सर्वप्रथम मनापासून स्वागत. डॉक्टरांची एक खासियत म्हणजे की ते आजी आजोबांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. म्हणजे ते फेवरेट आहेत त्यांचे. म्हणजे जसं आपण मानस पुत्र ही कॉन्सेप्ट ऐकलेली आहे, मला वाटतं हे मानस नातू म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. तर असेही आपले डॉक्टर देशपांडे आज आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत ठाणे वैभवमध्ये. थँक्यू. डॉक्टर, मला अगदी विचारायचं की हा जसा काय जो प्रॉब्लेम आहे दातांचा, तो खास करून ज्येष्ठ नागरिकांमध्ये आपल्याला खूप पाहायला मिळतो आणि तो खूप वाढत चाललेला आहे. तर ह्याचं नेमकं कारण काय, म्हणजे तुम्ही ह्याकडे कसं बघता? युजली दातांचं कसं असतं की दातांचा जो ठेवण असते ती मेंटेन करण्यासाठी आपल्याला रेग्युलर फॉलोअप्स ठेवावे लागतात. बट ॲज वी एज, जसं वय वाढतं, कधी तेवढं आपल्या दाताकडे लक्ष देता येत नाही, दुर्लक्ष होतं. त्या करून दातांची कीड किंवा दातांची झीज ही वाढत जाते. दात जो असतो तो 3 भागांमध्ये असतो. जो सगळ्यात बाहेरचा जो लेअर असतो त्याला आपण एनॅमल म्हणतो आणि मग दाताचे आतले भाग असतात. डेंटल एनॅमलचं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी असते की डेंटल एनॅमल एकदा झिजलं की ते परत कधीही रिग्रो होत नाही. आणि माइंड यू, पूर्ण शरीरामध्ये हा एकमेव टिश्यू आहे जो रिग्रो होत नाही. सो वन्स डेंटल एनॅमल इज लॉस्ट फॉर एव्हर. सो त्याच्यानंतर इट इज ओनली रेस्टोरेटिव्ह. काय होतं की डेंटल एनॅमल लॉस झाल्यामुळे दाताचे इंटरनल स्ट्रक्चर्स ओपन अप होतात आणि मग दातामध्ये कीड लागणं, सेन्सिटिव्हिटी होणं, दात तुटणं ह्याची क्षमता आणि पॉसिबिलिटी वाढत जाते. सो त्यामुळे आफ्टर अ सर्टन टाईम इन एज दाताची झीज आणि दाताची कीड आणि दाताचा प्रॉब्लेम हा वाढत जातो. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की थुंकी किंवा सलायवा, ॲज वी नो, is a very integral part of maintenance of teeth. As we age, इतर मेडिकल इश्यूज सुरू झालेले असतात. त्या करून त्याच्यानी कधी सलायवा प्रोडक्शन कमी होतं. सो प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम जे सलायवानी आपल्याला प्रोव्हाइड होतं ते सुद्धा लिमिट होतं. सो प्रिडॉमिनंटली एल्डरली एजेसमध्ये डेंटल इश्यूज त्यामुळे जास्त प्रिव्हिलंट आहेत. बट ते जर टाईमली आपण टॅप केले किंवा टाईमली जर आपण त्याला ट्रीट केले तर पुढचे बरेचसे प्रॉब्लेम हे प्रिव्हेंट देखील होऊ शकतात. सो आपण त्याबद्दल सगळं इन डिटेल बोलू. जसं आपण टाईमली म्हणतोय, तर ह्याचं एक साधारण कसं इंटरव्हल असावं, म्हणजे किती रेग्युलरली चेकअप करावं लोकांनी, जेणेकरून हे पुढे जे काय आहे त्या गोष्टी आपल्याला प्रिव्हेंट करता येऊ शकतील? सो युजली आपण काय म्हणतो की 1-1.5 वर्षामध्ये एकदा आपण फॉलोअप करायला पाहिजे, विच इज ॲब्सोल्युटली ट्रू. सो आम्ही नेहमी सांगतो की 2 पिलर्स आहेत. एक आहे रेग्युलर फॉलोअप्स आणि एक आहे होम केअर. होम केअरमध्ये आता म्हणजे इन जनरल पब्लिक आपल्याला माहितीच आहे की आपण 2 टाईम ब्रश करायला पाहिजे, चुळा भरायला पाहिजे खाल्ल्यानंतर, पण कधी तेही देखील फॉलो होत नाही. आता त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे की, आणि ह्या सगळ्यामध्ये चुळा भरणं खास करून इज व्हेरी क्रुशल. द रिझन बिईंग की खाल्ल्यानंतर दातांमध्ये नॅचरली फटी असतात, तर त्याच्यामध्ये अन्नकण जाऊन साचू शकतं. जर समजा कोण व्यक्तीने खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर चूळ नाही भरली तर अन्नकण तिकडे साचून राहतं. ते साचलेलं अन्न जे असतं, मग जे नॅचरली बॅक्टेरिया असतात सलायवामध्ये, ते ते डिग्रेडेशन सुरू करतं आणि असं दाताचं ब्रेकडाऊन सुरू होतं. सो प्रिडॉमिनंटली होम केअरमध्ये प्रत्येक वेळेला खाल्ल्यानंतर चुळा चांगल्या भरणं हे अत्यंत गरजेचं आणि सगळ्यांसाठी, राईट फ्रॉम यंगर एज ग्रुप टू एल्डरली एज ग्रुप. सो फ्रिक्वेंट स्नॅकिंग जे आपण म्हणतो, बिटवीन 2 मील्स जे फ्रिक्वेंट स्नॅकिंग, दॅट इज अगेन वन ऑफ द व्हेरी मच डेंजरस ॲस्पेक्ट्स, अगेन फॉर द सिमिलर रिझन की क्लीन होत नाही ते. सो
हा भाग झाला आपला होम केअरचा. आणि फॉलोअप्सचा. फॉलोअप्स युजली आता कसं असतं लोकांमध्ये की प्रॉब्लेम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बाबा डॉक्टरांकडे जायचं नाही, पण त्याच्यानी ॲक्च्युली प्रॉब्लेम्स वाढतात. सो फॉलोअप्सनी काय होतं की अर्ली डिटेक्शन होतं. अर्ली डिटेक्शन झालं तर मग जर समजा थोडीशी कीड असेल तर तेवढं क्लिअर आउट करून फिलिंग करून ते रिहॅबिलिटेट किंवा रेस्टोअर करता येतं. अनफॉर्च्युनेटली जेव्हा आपण दुखण्यासाठी थांबतो ऑलरेडी द डॅमेज इज डन, कारण की ऑलरेडी ते इन्फेक्शन दाताच्या नर्वपर्यंत गेलं असतं. मग त्यावेळेला इट इज ओनली म्हणजे कॅचअप आपण करत असतो. सो हे 2 इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स आहेत. मी आपण बरेचदा जेव्हा भेटलो आहे आणि जेव्हा तुम्ही पेशंटशी इंटरॅक्ट केलेलं आहे, मी ते ऐकलेलं आहे, मी पाहिलेलं आहे स्वतः. आणि तुमचा कल हा कायम राहिलेला आहे की आय एम इन टू प्रोटेक्शन ऑफ युअर टीथ. करेक्ट. म्हणजे इम्प्लांट वगैरे हा सगळ्यात फार शेवटी तुम्ही हे घेत असतात. तर व्हॉट इज ॲक्च्युली प्रोटेक्शन अकॉर्डिंग टू यू, आणि ते कसं लोकांनी करावं? काय असतं की मी एक प्रॉस्थोडॉन्टिस्ट आहे. प्रॉस्थोडॉन्टिस्ट म्हणजे माझी कोर स्पेशालिटी आर्टिफिशियल टूथ रिप्लेसमेंटची आहे. आता ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, आता एवढ्या वर्षांच्या प्रॅक्टिसनंतर एक गोष्ट मला कळून चुकलेली आहे की आर्टिफिशियल ते आर्टिफिशियल असतं. ते कितीही बेस्ट क्वालिटी असेल, कितीही काही असलं. सो द पॉईंट इज नॅचरल टीथ प्रिझर्वेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. आणि त्याच्यासाठी आमचा हा कॉन्स्टंट पुश असतो की तुम्ही दातांना मेंटेन करा. ते जरी थोडेसे वीक असले तरी त्यांना आपण रिइन्फोर्स करून रिहॅबिलिटेट करून जेवढं त्यांना आपल्याला आयुष्य देता येईल तेवढं आपण देऊ शकतो. अर्थात जे खराब झालेले दात असतात ते तर काढायलाच लागतात. डेंटल इम्प्लांट्स इज अन एक्सलंट ऑल्टरनेटिव्ह. पण द पॉईंट इज टू सेव्ह नॅचरल टीथ बिकॉज दॅट इज दी गॉड गिफ्टेड आणि दॅट इज नेचर. मला वाटतं बरेच जे पेशंट्स येत असतील आणि जेव्हा तुम्ही त्यांना हा सल्ला देत असाल तर काही उदाहरणं तुम्ही शेअर करू शकाल का की ज्यांनी थोडंसं ते रेग्युलरली चेकअपला यायचे, डिसिप्लिन्ड अप्रोच असायचा. करेक्ट. आणि त्यामुळे त्यांचं एक थोडंसं हेल्थ चांगली राहिली, रिटेन्शन चांगलं राहिलं दातांचं? काय होतं की म्हणजे अगदी मी एक स्पेसिफिक केसबद्दल बोलू शकतो. म्हणजे अर्ली 60sमध्ये हे इंडिव्हिज्युअल असतील आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ते बरेच वेळेला फॉलोअप्स नाही यायचे, इतर लहान सहान ट्रीटमेंटही झालेली आहे. सो आम्ही एज्युकेट करायचो की हे तुम्ही दातांना जीज आहे की तुम्ही हे सगळं प्रिव्हेंट करू शकता, फर्दर ब्रेकडाऊन प्रिव्हेंट करू शकता. तर मग त्यांनी तो आमचा सल्ला ऐकला आणि त्याच्यानंतर काय झालं की आम्ही ती पूर्ण जी ट्रीटमेंट होती कन्झर्वेशनची आम्ही केली. आणि आज पुढे 10 वर्षानंतर सुद्धा त्यांच्याकडे सगळे त्यांचे नॅचरल दात आहेत आणि ते अगदी कम्फर्टेबली फंक्शन करू शकतात. आणि ऑफकोर्स दिसायला तर अगदी कॉस्मेटिक असतंच ते. बरेच वेळेला काय होतं की लोकांना हा गैरसमज आहे की फुल माउथ रिहॅबिलिटेशन जे आपण म्हणतो ते फक्त कॉस्मेटिक पर्पजसाठी आहे. बट विच इज नॉट ट्रू. इट इज फॉर एल्डरली एज ग्रुप इट इज ॲक्च्युली मोर फंक्शनल. कारण की फंक्शनल पाठीमागच्या दाडांची आपण जेव्हा ठेवण चांगली ठेवतो ऑटोमॅटिकली नॅचरल दात समोरचे दातसुद्धा रिटेन होतात. येस. पण म्हणजे जसं की इम्प्लांटबद्दल आजही लोकांमध्ये खूप भीती आहे आणि संभ्रम प्रचंड आहे, म्हणजे कन्फ्युजन आहे, त्यामुळे अनेक लोक इम्प्लांट करत नाहीत. येस. पण खरोखर प्रत्येकाला इम्प्लांटची गरज असते का? इम्प्लांट आता जेव्हा कोण व्यक्तीला दात नसतील तर द क्लोजेस्ट दे कॅन गो टू नॅचरल टीथ इज विथ फिक्स्ड डेंटल इम्प्लांट्स. देर इज नो डिबेटिंग दॅट फॅक्ट. पण डेंटल इम्प्लांट्स ही जी मोडॅलिटी आहे ही प्रिडॉमिनंटली टूथ रिप्लेसमेंट मोडॅलिटी आहे. तर जेव्हा पेशंट्स येतात ज्यांचे काही नॅचरल दात असतात, काही तुटलेले दात असतात. सो आमचा अप्रोच असा असतो की जे नॅचरल दात असतात त्यांना आपण प्रिझर्व करावं. जे तुटलेले खराब दात असतात अर्थात त्यांना आता काढणं गरजेचंच आहे. सो तेवढे दात फक्त डेंटल इम्प्लांटनी करावं. सो त्यांनी काय होतं की बेस्ट ऑफ बोथ ॲस्पेक्ट्स राहतं. एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट नॅचरल टूथ आणि डेंटल इम्प्लांटमध्ये असा आहे की डेंटल रूटमध्ये देर इज समथिंग कॉल्ड एज अ पेरोडॉन्टल लिगामेंट. पेरोडॉन्टल लिगामेंट हा एकमेव ॲस्पेक्ट टिश्यू आहे विच इज जो त्याला आम्ही प्रोप्रिओसेप्शन म्हणतो. प्रोप्रिओसेप्शनचा अर्थ असा की प्रेझेन्स ऑफ फूड, इटिंग अबिलिटी आणि बायटिंग प्रेशर ते गेज करू शकतं. डेंटल इम्प्लांट इज कम्प्लिटली आर्टिफिशियल, त्याच्यामध्ये तो प्रोप्रिओसेप्शनचा ॲस्पेक्टच नाही. सो सांगायचा मुद्दा हा की जेव्हा कोण व्यक्ती येतं
आणि त्यांचे काही दात असतात आणि बरेचसे दात नसतात, तर सगळे दात काढून पूर्णपणे इम्प्लांट करण्यापेक्षा इट इज ऑलवेज बेटर जे नॅचरल दात आपण ठेवून मग इतर दात तुम्ही इम्प्लांट करा, ज्याच्याने पूर्ण कंट्रोल अगदी मॅक्सिमम नॅचरल दातासारखा आणि फिलिंग नॅचरल दातासारखी येते. पण त्याचं त्यांना त्रास होत नाही काय पुढे? म्हणजे सी डेंटल इम्प्लांट हे म्हणजे कुठले आता ह्या सगळ्यांना जे आर्टिफिशियल दात असतात राईट फ्रॉम फिलिंग, आता एक कुठलं फिलिंग झालं किंवा कॅप झालं, ब्रिज झालं, इम्प्लांट झालं, याला डेंटल रेस्टोरेशन म्हणतात. कुठल्याही डेंटल रेस्टोरेशनला केअर लागतं. केअर म्हणजे काय की आपल्याला जसं मी म्हणालो की आपल्याला फॉलोअप्स मेंटेन करायचे आहेत, आपल्याला होम केअर चांगलं मेंटेन करायचं आहे. होम केअरमध्ये आपण ब्रीफली बोललोच, त्याच्यामध्ये जेव्हा आपण डेंटल इम्प्लांट्स केले जातात तर होम केअरसाठी नॉर्मल ब्रशिंग आणि नॉर्मल चुळा भरून पण कधी कधी पुरेशी होत नाही. मग त्यावेळेला आम्ही पेशंट्सना वॉटर फ्लॉसर रेकमेंड करतो. वॉटर फ्लॉसर हे एक इंटरडेंटल आणि दाताच्या मधोमध अडकलेलं अन्न क्लिअर करण्याचं एक छोटंसं क्लिनिंग टूल आहे, ज्याच्याने मेंटेनन्स खूप सोपं होऊन जातं. सो हे सगळं पाळल्याने डेंटल इम्प्लांट हा परमनंट सोल्युशन आहे. एकदा की तो हाडामध्ये फ्यूज झाला, ज्याला आम्ही ऑसिओ इंटिग्रेशन म्हणतो, एकदा की डेंटल इम्प्लांट ऑसिओ इंटिग्रेट झाला त्याच्यानंतर तो तुमच्या बॉडीचा पार्ट झाला. सो त्यामुळे त्याच्यानंतर काही त्रास राहत नाही, फक्त रेग्युलर मेंटेनन्स राहतं. पण ज्यांना बाकी लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत, म्हणजे मग बीपी असेल, डायबिटीज असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, तर त्यांना पण इम्प्लांट ॲडवायझेबल आहे? सो युजली आमचा अप्रोच आता कसा आपण करतो की कुठलीही व्यक्ती, एल्डरली व्यक्ती जेव्हा आपल्याकडे येते, पहिले थरो डेंटल असेसमेंट तर आहेच, पण मेडिकल असेसमेंट पण आहे. आता ASA म्हणजे अमेरिकन सोसायटी ऑफ ॲनेस्थेशिओलॉजी मध्ये ग्रेडेशन्स आहेत. त्याच्यामध्ये पेशंट्सना ग्रेड 1, ग्रेड 2 स्टेज टाईप 1, टाईप 2, टाईप 3 असं स्टेज केलेलं आहे. ज्या पेशंट्सना काही मेडिकल कंडिशन्स आहेत ते जर वेल कंट्रोल्ड असतील तर व्हेरी वेल आपण डेंटल इम्प्लांट प्रोसिजर करू शकतो. काही पेशंट्सना काही मेडिकल कंडिशन असेल, जसं ब्लड शुगर झालं किंवा हायपरटेन्शन झालं, बरेच वेळेला ब्लड थिनर्स घेत असतात, तर त्यावेळेला विथ स्पेसिफिक मॉनिटरिंग फ्रॉम द मेडिकल प्रोफेशनल वी कॅन स्टील अंडरगो दीज प्रोसिजर्स व्हेरी सेफली. सो सेफ्टी वाईज डेंटल इम्प्लांट इज लाईक टूथ एक्स्ट्रॅक्शन. म्हणजे कुठला जर दात तुटला असेल आणि आपण दात काढणार असू तर ते केवढं मायनर प्रोसिजर आहे, एक्झॅक्टली तसंच मायनर आहे. पण थरो मेडिकल असेसमेंट इज ऑलवेज अ प्रायमरी रिक्वायरमेंट. कुठल्याही पेशंटला डेंटल इम्प्लांट करताना विदाउट मेडिकल असेसमेंट करणं हे चुकीचं आहे. सो यू हॅव टू असेस मेडिकली, क्लिअर द पेशंट मेडिकली अँड देन प्रोसीड फॉरवर्ड. ओव्हरऑल डॉक्टर, म्हणजे दात चांगले राहणं म्हणजे अगदी, आणि दात असणं म्हणजे त्याच्याने आपल्याला चावायला नक्कीच फायदा होतो, डायजेशन होत असेल, पण ओव्हरऑल त्याचे फायदे कसे आहेत? म्हणजे ओव्हरऑल हेल्थमध्ये दातांचा कसा एक रोल आहे? काय असतं, आम्ही नेहमी म्हणतो ओरल कॅव्हिटी इज अ मिरर ऑफ युअर इंटरनल बॉडी. त्याचा अर्थ असा आहे की बरेच वेळेला असे बरेच सिस्टमिक कंडिशन्स आहेत, म्हणजे जनरल हेल्थ कंडिशन्स आहेत, जे पहिले सायन्स तोंडामध्ये दिसतात. सो ओरल हेल्थ हा ॲब्सोल्युटली इसेन्शियल कॉम्पोनंट आहे ओव्हरऑल हेल्थसाठी. तोंडामध्ये जेव्हा किडलेले दात असतात, हिरड्यांमध्ये इन्फेक्शन असतं, इट इज इन्फ्लमेशन, हे इन्फेक्शन आहे, हे पूर्ण शरीरामध्ये टॉक्सिन्स पसरतात. मग इन जनरल व्यक्ती कशी हेल्दी राहील? सो अनलेस अँड अनटिल तुम्ही तोंड निरोगी करत नाहीत, ओरल इन्फेक्शन्स काढत नाहीत, तोपर्यंत पूर्ण ओव्हरऑल हेल्थ तुम्ही असेस करूच नाही शकत. सो त्यामुळे इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉम्पोनंट. आणि असं बघितलं गेलं आहे विथ सायन्स की अल्झायमर्स डिझीज, बरेचसे हार्ट कंडिशन्स म्हणजे एंडोकार्डायटिस त्याला म्हणतात, हे सगळं गम इन्फेक्शननी पसरतं. आता अर्थात हा काही घाबरण्याचा भाग नाही, प्रत्येकाला होत नाही, पण हे असेस करणं आणि हे क्लिअर करणं हे खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही नौपड्यात आहात, कोपटला आहात, रामवर्ती रोडला आहात, आणि बरीच स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटी तुम्ही एक तयार केलेली आहे. अनेक वर्ष तुम्ही ठाणेकरांना सेवा देताय. एक क्रिएटिव्ह स्माइल्समध्ये जेव्हा कोणी एखादा पेशंट तुमच्याकडे येतो तर त्याचा एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा असतो? त्याला कशा प्रकारे एक ट्रीटमेंट दिली जाते, अप्रोच कसा असतो तुमचा? सो आम्हाला नेहमी वाटतं की आता ॲज अ सेकंड जनरेशन आय वुड लाईक टू शेअर, डेंटिस्ट्री आमच्यासाठी हे एक वे ऑफ लाईफ आहे. म्हणजे आता सोपं उदाहरण देतो तुम्हाला. माझं एज्युकेशन जे आहे, मी बोर्डिंग स्कूलला होतो. सो मला अजूनही आठवतं, बोर्डिंग स्कूलमध्ये जेव्हा ॲडमिशन घ्यायला मी आणि माझे वडील आम्ही गेलो होतो, तेव्हा त्या प्रिन्सिपलनी मला विचारलं की व्हॉट डज युअर फादर डू? ॲट दॅट एज, म्हणजे मी आय थिंक 5वीत असेल, तर मी पूर्ण डेंटल इम्प्लांट प्रोसिजर
ही त्यांना एक्सप्लेन करू शकलो. त्याचं कारण असं, कारण की आम्ही डायनिंग टेबलवर त्यावेळेला VCR होते आणि पप्पानी ते हे काय म्हणतात कॅसेट्स आणले होते. सो आम्ही कॅसेट्स प्ले करायचो आणि आम्ही जेवता जेवता बघायचो. सो इट वॉज ॲज सिम्पल एज दॅट. सो इट्स अ वे ऑफ लाईफ. आपल्याकडे डेंटिस्ट्री इज अ पर्सनलाइज सर्व्हिस आणि आम्ही हे खूप प्राऊड फील करतो की आम्ही थरो असेसमेंट करतो, ज्याच्यामध्ये बरेच वेळेला आमचे पेशंट्स आम्हाला म्हणतात की तुम्ही अगदी परफेक्शनिस्ट किंवा परफेक्ट कामासाठी जाता. त्याचं कारण असं आहे की ते तसं नाही झालं तर काय होऊ शकतं ते आम्हाला माहिती आहे. हां, ते नंतर त्रास तो होण्यापेक्षा आज आपण 2 दिवस किंवा 2 वेळ जास्त जरी घातले तरी त्याचा इफेक्ट आपल्याला लॉंगर रनमध्ये होईल. सो in a nutshell, I would say we would want to give a very personalized service आणि अगदी 1-to-1 रिलेशन असतं. सो प्रत्येक पेशंटला त्याच लेवल ऑफ केअर आणि त्याच लेवल ऑफ अटेन्शननी आम्ही सर्व्ह करतो. नाही, आणि काय होतं अनेकदा मगाशी जसं तुम्ही म्हणालात ना की अनेकदा ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. कारण त्याचं एक मला वाटतं मोठं कारण असं की ह्याला वेळ खूप लागतो. बरेचदा डेंटल प्रोसिजर्स अगदी किचकट असतात, TDS असतात. तर ह्याच्यासाठी क्रिएटिव्ह स्माइल्सनी काही विशेष काम केलंय का? सी आता कसं असतं की तुम्ही अगदी राईटली हे मेन्शन केलं. आता जेव्हा ग्रोईंग अप एजेस असतात किंवा अडल्टहुडमध्ये असतं, इतर लाईफमध्ये एवढ्या गोष्टी घडत असतात की दाताकडे कोण लक्ष देणार, हे असं होऊन जातं. पण त्या सगळ्यामध्ये मग मेजर इश्यू होऊन बसतो. आता विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी आपल्याकडे इमिजिएट सर्व्हिसेस, म्हणजे आता तुम्हाला आता तुम्ही ऐकून असाल की युजली जेव्हा आपण कॅप बनवतो तेव्हा मापं घेतली जातात, ते लॅबमध्ये पाठवले जातात, मग ते येतात, बरेच वेळेला ॲडजस्टमेंट असतं. आता तो सगळा कॉन्सेप्ट बंद आहे. आपल्याकडे सिंगल सिटिंग डेंटिस्ट्री, त्याचा अर्थ असा की आमच्याकडे इन हाऊस लॅब आहे. सो आम्ही मापं न घेता म्हणजे डिजिटल स्कॅनिंग करून ते सगळे क्राऊन म्हणा, कॅप म्हणा, आपल्या क्लिनिकमध्ये बनवून इमिजिएटली ते डिलिव्हर करतो. सो हे कॅप बनवणं हा सगळ्यातला सोपा भाग झालेला आहे. ह्या सगळ्यामध्ये जो सगळ्यात TDS भाग होता तो सगळ्यात सोपा भाग झालेला आहे. सो दॅट इज हाव वी कॅन कट टाईम आणि वी कॅन सर्व फास्टर असं आहे. बरं, तुमचं सिक्रेट फॉर्म्युला काय आहे? म्हणजे कारण आजी आजोबा खूप तुमच्याबद्दल बोलतात किंवा तासन तास तुम्ही त्यांच्यावर गप्पा मारता, तर हे एक रॅपो कसा तुम्ही डेव्हलप केला आहे ओव्हरऑल? सो जसं मी म्हणालो की प्रत्येक व्यक्तीनं एक त्यांची स्टोरी घेऊन येते, त्यांचा एक लाईफ हिस्ट्री असते. जेव्हा आपण बोलतो माणसाशी तेव्हा आपल्याला लक्षात येतं की त्यांचा थॉट प्रोसेस काय. त्यांचा थॉट प्रोसेस समजणं खूप गरजेचं आहे, कारण की दॅट इज हाऊ वी कॅन सर्व्ह बेटर. त्यांना काय लागेल आणि काय नाही लागणार किंवा काय त्यांना बेस्ट होईल ते त्याच लाईफ हिस्ट्रीमधनं कळतं. कोण व्यक्ती असं असेल की ज्यांना ते रिझर्व्ड असतात, ते जास्त बोलायला त्यांना आवडत नाही, मग त्यांना त्यांचं कामापुरतं जे काय आपण आहे. पण कोण व्यक्ती आहे जे अगदी शेअर करू शकतात. सो दॅट इज हाऊ वी कॅन हेल्प बेटर. मला वाटतं आणि याच्यात कम्युनिकेशन व्हेरी इम्पॉर्टंट, प्लेज अ पायवटल रोल. म्हणजे हा याच्यात 100%. म्हणजे आम्ही तर म्हणजे तासन तास आम्ही गप्पा मारतो, कधी कधी काम राहतं बाजूला. पण द पॉईंट इज की म्हणजे ती व्यक्ती आहे, दात तर एक भाग आहे त्यातला, असं आहे. एक म्हणजे तुम्ही लोकांनी एक विश्वास संपादन केला आहे म्हणजे लोकांना, आणि खास करून ज्येष्ठ नागरिकांमध्ये. म्हणजे ते बिंदासपणे तुमच्याकडे येतात आणि ते रेफर पण करतात अनेकांना. सो त्यांना जो येणारा अनुभव आहे तो फार महत्त्वाचा आहे. म्हणजे असे काय अनुभव तुम्ही शेअर करू शकाल? म्हणजे ते तुमच्याशी सो म्हणजे बरेचसे सिनियर सिटीजन जेव्हा येतात ते सांगतात की आम्ही अमुक अमुक ह्या व्यक्तींना सांगितले. ते खूप म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट सांगतात. ते म्हणतात की आम्ही यांना हे सांगितले की आपल्यासाठी जे योग्य आहे ना तेच ते डॉक्टर करतील. त्याचा अर्थ असा की त्या स्पेसिफिक इंडिव्हिज्युअलला जी गरज आहे ते ओळखून ते करणं ते महत्त्वाचं आहे. आणि ते लोकांना दॅट लेवल ऑफ केअर आणि ती जाणीव होते, मग ते अगदी म्हणजे दिलखुलासपणे जसं तुम्ही म्हणतायत ते रेफरही करतात, स्वतःही येतात आणि बिंदास असतात अगदी. डॉक्टर, दात हे म्हणजे कसं नाही एक इम्प्रेशन पडतं दात चांगले असले की. आणि मग अनेकदा काय होतं की तो थोडासा एक न्यूनगंड येतो बरेच जण, किंवा जेव्हा दात वेडेवाकडे असतात किंवा नसतात दात वगैरे. पण दात आल्यानंतरचा जो आनंद आहे तो फारच वेगळा असतो. नक्की असे अनेक किस्से असतील, मला वाटतं काही एखादा किस्सा शेअर करू शकाल? इतके उदाहरणं आहेत, मी तुम्हाला सांगू की बरेचसे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा पुरुष आणि महिलांचं तर आपण म्हणतोच की त्यांना सोशली कॉन्शियस असतात, पुरुषही देखील तेवढेच कॉन्शियस असतात. असं मी ऑब्झर्व केलेलं आहे. बरेच वेळेला जेव्हा पुरुष मोठ्या मिश्या ठेवतात त्यांचे दात समोरचे चांगले नसतात. म्हणजे एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. एक
वयस्कर काका होते, तर ते आले तेव्हा ऑफकोर्स मिशी होती वगैरे वगैरे. तर दाताची ट्रीटमेंट झाली आणि 1 महिन्यानंतर मी व्हॉट्सॲपवर बघत होतो, तर त्यांचा डी पी मी बघितला. तर डी पीमध्ये मिशी नव्हती आणि छानपैकी हसत होते. अरे वा, क्या बात आहे. सो तेव्हा मला लक्षात आलं, अच्छा हे कारण होतं ती मिशी ठेवायची. अजून एक उदाहरण म्हणजे आता मी तसं बघितलं तर 80 अँड अबाव पेशंट ट्रीटमेंट करणारे खूप आहेत. कारण की बाय गॉड्स ग्रेस मेडिकल सायन्स पण चांगलं झालेलं आहे, लाईफ एक्सपेक्टन्सी वाढलेली आहे. तर एक असे गृहस्थ आहेत, ही इज ऑलमोस्ट 83-84. तर त्यांनी पूर्ण फुल माउथ रिहॅबिलिटेशन करून घेतल्यानंतर ते दररोज सकाळी ही मेक्स इट अ पॉईंट की ते त्यांचा स्वतः स्माइलिंग फोटो त्यांच्या फॅमिली ग्रुपवर टाकतात. आणि हे मला कसं कळलं असेल, त्यांची एंटायर फॅमिली आपली पेशंट आहे. तर ते मला येऊन सांगतात की दररोज सकाळी उठून आम्ही तुमचे दात बघतो. सो सांगायचा मुद्दा हा की इट इज अ ग्रेट सोशल एलिव्हेटर आणि पेशंट्स एकदम म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं एनर्जी येतं स्माईलमुळे. सो आम्ही नेहमी म्हणतो स्माईल इज द एनर्जी ऑफ द सोल. सो आणि वी आर ब्लेस्ड की ती ऑपॉर्च्युनिटी आमच्याकडे आहे, आम्ही लोकांना मदत करू शकतो. एक क्रिएटिव्ह स्माईल्सचं मेजर ॲडव्हान्टेज आम्ही असं म्हणू शकतो की आपल्याकडे सगळे स्पेशालिटीज इन हाऊस आहेत. जसं तुम्हाला माहिती आहे, मी स्वतः प्रोस्थोडॉन्टिस्ट आहे. माझी मोठी बहीण डॉक्टर प्रीती कुलकर्णी त्या ऑर्थोडॉन्टिस्ट आहेत. ऑर्थोडॉन्टिस्ट म्हणजे टूथ अलाइनमेंट स्पेशलिस्ट आहेत. माझी मिसेस डॉक्टर शर्मिका देशपांडे त्या रूट कनाल स्पेशलिस्ट आहेत. आणि अर्थात वडील डॉक्टर विजय देशपांडे इज अ सिनियर सर्जन. सो जेव्हा कोण पेशंट आपल्याकडे येतं तर तेव्हा थरो असेसमेंटमध्ये हे सगळ्या स्पेशालिटीज अंडर ते पेशंट रिव्ह्यू होतात. सो त्यांनी की काय होतं की एक प्रकारचं युनिजन आपल्याला फॉर्म करता येतं आणि पेशंटसाठी काय योग्य आहे तसे मेजर्स आपल्याला घेता येतं. सो दॅट इज वन ऑफ अ व्हेरी युनिक ॲडव्हान्टेजेस दॅट वी प्रेझेंट ॲट क्रिएटिव्ह स्माईल. मला वाटतं आणि फार युनिक उदाहरण असेल, कारण जसं तुमची अख्खी फॅमिली ह्यात इन्वॉल्ड आहे, त्यामुळे एखाद्या अख्ख्या फॅमिलीला केटर करणारं क्रिएटिव्ह स्माईल असं म्हणू शकतो. म्हणजे सगळ्या एज ग्रुपला हो अर्थात अगदी लहानापासून सिनियर सिटीजन. आणि ॲज अ सेकंड जनरेशन मी तुम्हाला सांगतो की इतकं ॲडव्हान्टेजेस आहे, कारण की राईट फ्रॉम 80s जे पेशंट्स आता बापांनी ट्रीट केलेले आहेत त्यांचेही देखील फॉलोअप्स आणि केस पेपर्स आज आहेत. सो वी हॅव अ ह्यूज लायब्ररी ऑफ रेकॉर्ड्स ज्याच्यानी आणि आज आपण लायब्ररी म्हणतो किंवा AI म्हणतो, हेच आमचं AI आहे. बिकॉज इट इज वेअर आर इंटेलिजन्स इज कमिंग फ्रॉम. सो वी नो व्हॉट वर्क्स इन डेंटिस्ट्री आणि ऑफकोर्स विथ कॉन्टेम्पररी मेथड्स अँड टूल्स अँड टेक्नॉलॉजी आपण व्हॉट इज द वे फॉरवर्ड. सो इट इज अ व्हेरी युनिक ॲडव्हान्टेज वी प्रेझेंट विथ. डॉक्टर, अनेकदा जेव्हा आम्ही गप्पा मारत असतो बरेचदा एक विषय निघतो की डेंटल क्राउन्स, आणि त्याच्याबद्दल अनेक मिथ्स आहेत. तर हे जरा थोडंसं काही क्लॅरिफाय करू शकाल का? सी डेंटल क्राऊन म्हणजे काय की आता रुटीनली रूट कनाल ट्रीटमेंट झाल्यानंतर डेंटल क्राऊन हे डॉक्टर सांगतात की करायला हवे. आता पूर्वीच्या काळी काय व्हायचं की डेंटल क्राऊनमध्ये मटेरियल जे अवेलेबल होते ते फार लिमिटेड होते. सो त्यामुळे आपल्याला दाताला एक स्पेसिफिक आकार देऊनच ती कॅप किंवा क्राऊन बसवावी लागायची. पण हा प्रश्न मलाही ॲज अ स्टुडंट फार पडायचा की ऑलरेडी रूट कनाल झालेला दात जो असतो तो वीक असतो, त्याला तुम्ही घासून अजून छोटं करून त्याला कॅप कसं बसवता आणि हाऊ डू यू एन्श्युअर लॉन्जिव्हिटी. तर त्याचं उत्तर हे आज आपल्याकडे आहे. ते कसं, आपल्याकडे आज असे बॉन्डेड रेस्टोरेटिव्ह मटेरियल्स आहेत ज्याच्यानी ओरिजिनल जो दात आहे तो न घासता फक्त तुटलेला भाग किंवा जो किडलेला भाग असतो तेवढा रिहॅबिलिटेट करतो. अ लाईफ ऑफ द टूथ इज ऑन द बेस. फाउंडेशन स्ट्रॉंग तर दात स्ट्रॉंग. सो द पॉईंट इज, आज रोजी जर तुम्ही मला विचारले की डेंटल क्राऊन रूट कनाल नंतर नेसेसरी आहे का नाही, मी म्हणेन नाही. डेंटल क्राऊन करायची गरज नाही, पण त्याला रिस्टोअर करायला आहे डेंटल कोटिंगनी, ज्याला आपण सेरॅमिक कोटिंग म्हणतो किंवा सेरॅमिक कवर म्हणतो, त्यामध्ये फरक आहे. सो असा हा मुद्दा आहे. ओके, मी इम्प्लांटकडेच येईल परत, कारण अनेक आजी आजोबांमध्ये खास करून सिनियर्समध्ये हा एक चर्चेचा विषय राहिलेला आहे की त्याची लाईफ किती आहे, मग खरोखर ते करणं गरजेचं आहे का, ते किती टिकणार आहे. आणि आता काय झालं की इतक्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत आणि रेंजमध्ये वेगळ्या पद्धती प्रोसिजर्स आपल्याला पाहायला मिळतात. तर नेमकी कुठली करावी, कारण कॉस्ट वाईज पण काही गोष्टी खूप व्हेरिएबल आहेत. तर त्याबद्दल सी डेंटल इम्प्लांट ही जी स्पेशालिटी किंवा ही प्रोसिजर आहे, इट इज ॲक्च्युली अ व्हेरी स्पेशलाइज प्रोसिजर. आज
म्हणजे माझ्या वडिलांना जवळजवळ 50 वर्ष प्रॅक्टिस करायला होतील. ही इज वन ऑफ द फर्स्ट पायोनियर्स ऑफ डेंटल इम्प्लांट्स इन इंडिया. इज इट? ओके. ही हॅज बीन अवॉर्डेड, म्हणजे त्यांचं नाव अमेरिकेच्या न्यूजपेपरमध्ये आलं होतं, कारण की ही वॉज वन ऑफ द फर्स्ट प्रॅक्टिसिंग इंडियन डेंटिस्ट वॉज अवॉर्डेड इन USA. सो सांगायचा मुद्दा हा की इम्प्लांटची ही जी प्रॅक्टिस किंवा इम्प्लांटची जी स्पेशालिटी ही खूप वाईड रेंज किंवा खूप स्पेशलाइज्ड आहे. ह्याच्यामध्ये प्रिडॉमिनंट हा एक्सपिरियन्सचा भाग आहे. आपण कुठला इम्प्लांट बसवतो पेक्षा आपण तो कसा आणि कोण बसवतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. आज रोजी जसं इतर इंडस्ट्रीजमध्ये आहे, मार्केटमध्ये बरेच ऑप्शन्स आहेत. चूज करताना स्टँडर्ड प्रॉडक्ट्स चूज करणं. आता स्टँडर्ड प्रॉडक्ट्सचा अर्थ काय असतो की ज्याला आता हाऊ डज वन डिसाईड कुठला इम्प्लांट A किंवा B कसा चांगला आहे. इट डिपेंड्स अपॉन द रिसर्च. युजली जो A वाला असतो तो बिकॉज तो 40 वर्षापासून रिसर्च करत आलेला आहे, त्याचा कॉस्ट तो आहे. बी जो असतो तोही स्पेसिफिक टाईमपासून आला आहे, पण मे बी तेवढा रिसर्च स्ट्रॉंग नसेल. सो सांगायचा मुद्दा आहे, डज दॅट मीन की बी खराब आहे? नाही, नॉट नेसेसरीली. बट द पॉईंट इज की कोण आणि आपण कसं करतोय, एक्सपिरियन्सनी करतोय, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो ऑलवेज चूज अन एक्सपिरियन्स सर्जन अँड यूज अ स्टँडर्डाइज प्रॉडक्ट. सिम्पल. बरं डॉक्टर, लास्टली काय एखादा टेक अवे तुम्ही द्याल, म्हणजे एखादं काही, कारण अनेक लोक हे पॉडकास्ट आवर्जून बघत असतात, बरोबर, तर त्यांना तुम्ही काय सांगाल जातात? दाताची काळजी घेणं हे आय थिंक प्रत्येक माणसाला माहिती असायला हवे आणि माहिती असतंच, पण ती कशी घ्यायला पाहिजे, ते कसं करायला पाहिजे, त्यासाठीच आम्ही आहोत. आणि 2 टाईम ब्रश करणं, प्रत्येक वेळेला खाल्ल्यानंतर चुळा भरणं आणि मेंटेनन्स हे फार क्रुशल आहे. आणि आमच्याकडे किंवा डेंटिस्टकडे जायला घाबरू नका. असं नाही आहे की काही प्रॉब्लेमच असेल किंवा काही मोठा खर्चच निघेल. तुम्ही जर रेग्युलर फॉलोअप्स ठेवले तर इतर बरेचसे इश्यूज तुमचे कम्प्लिटली प्रिव्हेंट होऊ शकतात, टाळू शकतात. सो त्यामुळे दाताची काळजी घ्यावे आणि एक हेल्दी लाईफ आणि हेल्दी स्माईलकडे तुम्ही फ्युचर बघू शकता. डॉक्टर, थँक्यू सो मच आमच्यावर इंटरॅक्ट केल्याबद्दल. हे होते डॉक्टर मकरंद देशपांडे. आणि जसं आपण पाहिलं की आपण अनेक गोष्टींवर चर्चा केली आणि मला असं वाटतं हा पॉडकास्ट बघितल्यानंतर अनेकांच्या मनात जे काही संभ्रम होते अनेक गोष्टींबद्दल, ते मला वाटतं ह्यातनं दूर झाले असतील. तुर्तास इथेच थांबतो. आमचा चॅनल नक्की तुम्ही लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच आम्हाला बघत राहा. धन्यवाद.